नमस्कार. हा मी बिबट्यावर लिहिलेला लेख आहे. बिबट्यावरचा पहिला लेख. आता बिबटे सुरू झाले, सगळीकडे बिबटे फिरायलेत. तर ऑक्टोबर 2025मध्ये हा लेख मला सुचला, बिबट्यावरचा पहिला लेख. तो मी आपणास वाचून दाखवतो. आला बिबट्या. मागे बरेच दिवसापूर्वी एक नवीनच संकट आले. खेड्यातून बिबटे शहरामध्ये प्रवेश करीत होते. म्हणजे खेडेगाव, शहरे सगळीकडे धोका निर्माण झाला होता. नंतर काही काळाने हे बिबटे गायब झाले. आता पुन्हा बिबट्याचे आगमन झाले आहे. कुठेही रस्त्यावर, घाटामध्ये अनेक लोकांना ते दिसले आहेत आणि आपली टू व्हीलर टाकून डोकटीतून पळून जाऊ लागले. एका गावात तर अक्षरशः एका कॉलनीमध्ये बिबट्या दिसला. पोलिसांनी त्यांच्या जीपमध्ये बसून अनाऊन्समेंट केली, कोणीही घराबाहेर पडू नका, वाहनावर बसून फिरू नका, रस्त्यावर येऊ नका, बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृपया कोणीही आपला जीव धोक्यात घालू नका, घरामध्येच सुरक्षित राहा. अशा धोक्याच्या सूचना सर्वांनी ऐकल्या. व्हॉट्सॲपवर ते शॉट लोकांनीसुद्धा पाहिले. बिबट्याचे दर्शन झाले. आता हा बिबट्या वाघ म्हणजे बापरे बाप, लईच आकृत. अहो, माणसं हॉटेलमध्ये जातात आणि मस्तपैकी मटण फ्राय खातात, चिकन हंडी खातात. या बिबट्याला जर कोणी एखादा माणूस दिसला तर मग काय, तिथल्या तिथं तो झडप घालील. मग त्या बिबट्याला आयतच मटण फ्राय मिळेल. पुन्हा फुल चिकन हंडी स्वस्तात खायला मिळेल. म्हणून घराबाहेर लांब कुठं जाऊ नका.